विद्यार्थी मित्रो, आपण पहिल्या लेक्चरला आपली ओळख, शिक्षकांची ओळख आणि कॉलेज विषयी थोडी माहिती आपण अभ्यासलेली आहे, बघितलेली आहे. त्यानंतर आपण आपल्या विषयांची ओळख आज करून घेणार आहोत. त्याचबरोबर कॉमर्स विषयी सुद्धा थोडी माहिती तुम्हाला ज्ञात असणं, माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून कॉमर्स विषयी पण थोडी मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा मी थोडीशी कॉमर्स विषयी तुम्हाला ओळख करून देतो आणि त्यानंतर मग आपण प्रत्यक्ष आपल्या अभ्यासक्रमाची ओळख करू. कॉमर्स म्हणजेच मराठीमध्ये याला आपण वाणिज्य असं म्हणतो. कॉमर्स म्हणजेच आपण याला वाणिज्य असं आपण म्हणतो. तर कॉमर्समध्ये व्यापार आणि व्यापाराला मदत करणारे जे घटक आहेत, या घटकांचा कॉमर्समध्ये अभ्यास केला जातो. व्यापार आणि व्यापाराला मदत करणारे घटक. आता व्यापार म्हणजेच उत्पादित मालाची खरेदी विक्री करणं आणि उत्पादित मालाची खरेदी विक्री करत असताना त्याला अनुषंगून ग्राहकांना अनेक प्रकारच्या सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देणं, हे कार्य व्यापारामध्ये अंतर्भूत असतं. त्याचबरोबर व्यापार चांगल्या पद्धतीनं चालावा, उत्पादन मालाची विक्री चांगल्या पद्धतीनं व्हावी, व्यापारामध्ये अडथळे येऊ नयेत किंवा अडथळे कमी होण्यासाठी म्हणून प्रयत्न केले जावेत, यासाठी म्हणून व्यापाराला मदत करणारे जे घटक आहेत, त्या घटकांचा देखील कॉमर्समध्ये, वाणिज्यमध्ये अभ्यास केला जातो. हे घटक साधारणतः माल उत्पादन झाल्यानंतर तो माल ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत आपल्याला अनेक क्रिया आणि प्रक्रिया कराव्या लागतात. आणि या क्रिया आणि प्रक्रिया करत असताना आपल्याला काही घटकांची मदत घ्यावी लागते. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा असा घटक आहे तो म्हणजे बँक. आता बँक व्यवसायासाठी अतिशय महत्वाचा घटक आहे. तरी व्यापार म्हटले की आपल्याला माहिती आहे की व्यापारामध्ये पैसा हा महत्वाचा असतो. आणि आता व्यापारामध्ये आपण पैसा म्हणतो, तसंच आपण व्यवसाय म्हटलं की व्यवसायामध्ये आपण त्याला भांडवल असं म्हणतो, त्याला आपण कॅपिटल असं म्हणतो. तर व्यवसायामध्ये जे काही कॅपिटल लागतं, मग मालाचं उत्पादन करण्यासाठी असो किंवा तयार उत्पादित माल ग्राहकापर्यंत पोहोचवणं असो, यासाठी म्हणून आपल्याला भांडवल आवश्यक असतं. काही भांडवल हे फिक्स्ड कॅपिटल म्हणून असतं, त्याला आपण स्थिर भांडवल म्हणतो. तर काही भांडवल हे वर्किंग कॅपिटल असतं, त्याला आपण परिचल भांडवल म्हणतो किंवा काम चलाऊ भांडवल म्हणतो किंवा त्याला आपण परिचल भांडवल असं देखील म्हणतो. आता ह्या व्यापारासाठी, उत्पादनासाठी, कंपन्या चालवण्यासाठी म्हणून, उद्योग व्यवसाय चालवण्यासाठी म्हणून जे भांडवल लागतं, ते भांडवल पुरवठा करण्याचं काम बँक करत असतं. बँक करते. आणि बँकाचं मुख्य कार्य आहे की लोकांच्याकडून ठेवी स्वीकारणं आणि लोकांना कर्ज देणं किंवा उद्योग व्यवसायांना कर्ज देणं. म्हणून उद्योग व्यवसाय चांगला चालायचा असेल, व्यापार चांगला चालायचा असेल, तर बँकेचं कार्य हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे लोकांच्याकडून ठेवी स्वीकारणं आणि ज्या ठेवी जमा झालेले त्या ठेवीमधूनच लोकांना कर्ज उपलब्ध करून देणं, या प्रकारचं काम व्यापारामध्ये या बँका करत असतात. त्यानंतर दुसरा घटक आहे व्यापाराला मदत करणारा, तो म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. कारण या वाणिज्यामध्ये, व्यापारामध्ये ट्रान्सपोर्टेशनलाही तितकंच महत्व आहे. ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच वाहतूक सेवा. जो कंपनीने तयार उत्पादित माल केलेला आहे, तो तयार उत्पादित माल उत्पादन केंद्रापासून बाजारपेठेपर्यंत आणण्यासाठी म्हणून आपल्याला काही घटकांची गरज लागते.
तो माल आणण्यासाठी म्हणून आपल्याला ट्रान्सपोर्टची गरज लागते. ती ट्रान्सपोर्टची सेवा देण्यासाठी म्हणून ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी ही महत्वाची असते. मग याच्यामध्ये अनेक प्रकार आपण अभ्यासायचे आहेत, त्याचा आपण इथं विचार करणार नाही. फक्त घटक आपण थोडक्यात समजावून घेऊ की ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतूक सेवा आपण बघणार आहोत. मग यामध्ये जल वाहतूक असेल, रस्ता वाहतूक असेल, रेल वाहतूक असेल किंवा हवाई वाहतूक असेल, ही वाहतूक सेवा व्यापाराला मदत करत असते. नेक्स्ट घटक आहे याच्यामध्ये विमा. कारण व्यवसाय म्हटले की कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असतो, त्या व्यवसायामध्ये रिस्क असते, त्या व्यवसायामध्ये धोका असतो. आणि ही रिस्क कमी करण्यासाठी म्हणून, धोका कमी करण्यासाठी म्हणून आपल्याला विम्याचं कवच असावं लागतं, विम्याचं संरक्षण असावं लागतं. म्हणून ज्या व्यवसायामध्ये जो धोका आहे त्या धोक्याची तीव्रता कमी करण्यासाठी म्हणून, धोक्यापासून बचावासाठी म्हणून आणि बिनधास्तपणे आपला व्यवसाय चालावा म्हणून आपण आपल्या व्यवसायामध्ये जिथं गरज आहे तिथं त्या प्रॉपर्टीचा, त्या ऍसेटचा, आपल्या व्यवसायाचा, मालाचा आपण विमा उतरवतो, म्हणजे विम्याचं त्याला कवच देतो. म्हणून विमा हा देखील व्यापारातील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे, महत्वाचा घटक आहे. म्हणून बँक, विमा, ट्रान्सपोर्टेशन या अतिशय महत्वाच्या घटकांचा या व्यापारामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. त्यासाठी म्हणून वाणिज्य या ठिकाणी आपण समजावून घेणार आहोत. नेमकं वाणिज्य म्हणजे काय, म्हणजे व्यापार आणि व्यापाराला मदत करणारे जे घटक आहेत त्याला आपण या ठिकाणी वाणिज्य असं म्हणतो किंवा व्यापार असं आपण म्हणतो. म्हणजे या संपूर्ण घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, संपूर्ण घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर कॉमर्सचा अभ्यास करणं आणि कॉमर्सचा अभ्यास केल्यानंतर यांमध्ये आपल्याला कोणते लाभ होणार आहेत, याची स्टडी केल्यानंतर आपल्याला कोणता प्रॉफिट होणार आहे, किंवा आपल्याला उद्यासाठी व्यवसाय करण्यासाठी म्हणून किंवा नोकरी मिळवण्यासाठी म्हणून किंवा एखादा उद्योग करण्यासाठी म्हणून आपल्याला याचा काय उपयोग होणार आहे हे देखील आपण थोडक्यात माहिती करून घेऊ. कारण आपल्याला माहिती आहे की उद्योग व्यवसायाचं महत्व दिवसेदिवस वाढत आहे. कारण जगाची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वेगाने वाढते आणि वाढत्या लोकसंख्येच्या जीवनावश्यक ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणून वस्तूची गरज असते आणि या वस्तू उत्पादन केंद्रामध्ये उत्पादित केल्या जातात आणि वस्तू उत्पादन केंद्रामध्ये उत्पादन केल्या जात असताना त्या वस्तू मार्केटमध्ये आणल्या पाहिजेत, ग्राहकांना विकल्या गेल्या पाहिजेत. यासाठी म्हणून व्यापार महत्वाचा आहे. म्हणून या व्यापाराचं, या कॉमर्सचं महत्व सांगितलं जातं. आणि हा अभ्यास आपल्याला अगदी माल उत्पादन झाल्यापासून माल विक्री होईपर्यंत अनेक जे अनुषंगून घटक आहेत, त्याला रिलेटेड घटक आहेत, त्या सगळ्या घटकांचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. आणि हा अभ्यास केल्यानंतर आपल्याला अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. मग या ठिकाणी एखादा व्यापार असो, एखादा उद्योग व्यवसाय असो किंवा उत्पादन केंद्र असो, मग कुठल्याही प्रकारचं उत्पादन असो, मग या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूचं उत्पादन असो, सेवा केंद्र असो, बँक असो, टपाल सेवा असो, ट्रान्सपोर्ट सेवा असो, रेल्वे असो, पोस्ट असो, शाळा, कॉलेज, महाविद्यालय असो, वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिसेस असो, यांमध्ये दप्तरी अनेक प्रकारच्या आपल्याला रोजगारी संधी आहेत. यांमध्ये मग आपल्याला कॅशियर आहे, क्लर्क आहे, स्टोर क्लर्क आहे, स्टोर असिस्टंट क्लर्क आहे, अकाउंटंट आहे, मॅनेजर आहे, सुपरवायझर आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट एजंट आहे, एजन्सी आहे, LIC मधले एजंट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या मालाच्या एजन्सीज आहेत. त्याचबरोबर शेअर मार्केट आहे. शेअर मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या रोजगाराच्या संधी आहेत. शेअर मार्केटच्या ऑफिसमध्ये आपल्याला जॉब मिळू शकतो, इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा आपल्याला जॉब मिळू शकतो. जिथं ऑफिसेस आहेत, मग बँक असो, पोस्ट असो, रेल्वे असो,
किंवा कॉर्पोरेट असो, सहकारी क्षेत्र असो, सहकारी क्षेत्रामध्ये पतसंस्था असो, डेअरी असो, सोसायटी असो, कारखाने असो, या सर्व ठिकाणी ऑफिसमध्ये आपल्याला जॉब मिळतात. त्याचबरोबर आपल्याला स्वयंरोजगारही करता येतो. कुठल्याही प्रकारचा आपण कॉमर्स म्हटल्यानंतर कॉमर्सशी रिलेटेड अनेक प्रकारचे जे उद्योग व्यवसाय आहेत, त्या सगळ्या प्रकारचे उद्योग व्यवसाय आपण करू शकतो. कारण तेवढी ॲबिलिटी, तेवढी क्षमता हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपल्याला येऊ शकते. तर आपल्याला पूर्णपणे स्टडी होते. मार्केट म्हणजे काय, बँक म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय, विमा म्हणजे काय, MIDC म्हणजे काय, आर्थिक पुरवठा करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत, शेअर मार्केट म्हणजे काय, आयात म्हणजे काय, निर्यात व्यापार म्हणजे काय, त्याचबरोबर या ठिकाणी त्याचा हिशोब म्हणजे काय, हिशोब लेखन म्हणजे काय, याची पूर्णपणे स्टडी होत असल्यामुळं आपल्याला नोकरी मिळवणं सोपं जातं, उद्योग व्यवसाय आपल्याला करणं सोपं जातं. म्हणून कॉमर्सला दिवसेदिवस महत्व वाढताना आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांचा कल ही कॉमर्सकडे येण्याचा वाढलेला आहे. आता विद्यार्थ्यांचा कॉमर्सकडे येण्याचा कल वाढत असताना देखील आपण यांमध्ये टेक्निकल कॉमर्सचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये थिअरी अभ्यासक्रमाबरोबरच आपल्याला प्रॅक्टिकलचं ज्ञान घ्यायचं आहे. प्रॅक्टिकलचं ज्ञान घेणं म्हणजेच कॉमर्सचं प्रत्यक्ष, कॉमर्स कसं चालतं, कॉमर्समध्ये काय काय चालतं याचं या ठिकाणी आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत. मग या ठिकाणी अकाउंटचे बेसिक आपण स्टडी करणार आहोत. कारण एखादा उद्योग व्यवसाय असेल तर त्याचं अकाउंट कसं मेंटेन केलं जातं हे आपण बघणार आहोत. त्यामध्ये अकाउंटिंगचं आपण स्टडी करणार आहोत. तर एकंदरीत आपल्याला व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून, नोकरी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून, स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून आणि पुढील शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा अभ्यासक्रम अतिशय महत्वाचा आहे हे आपल्याला एकंदरीत समजून येतं. आणि व्यापाराचं महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. आज बघा ग्लोबलायझेशन झालेलं आहे, जागतिकीकरण संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. आज आपण कुठल्याही देशामध्ये जाऊन व्यापार करू शकतो, कारण आपण गॅट सारखे करार झालेले आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराला महत्व आलेलं आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा इंटरनॅशनल बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये काम करत असतात. या ठिकाणी आपल्याला जॉब आहे. मग एखाद्या अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान असेल तर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपानच्या कंपन्या आपल्या देशामध्ये उत्पादनाचं काम करत आहेत. अनेक सर्व्हिस सेवा पुरवठा करत आहेत. तर या कंपन्यांच्या मध्ये आपल्याला ऑफिसमध्ये जॉब आहे. म्हणून या ठिकाणी या कॉमर्सचं महत्व दिवसेगणिक वाढत आहे. आणि खूप संधी आहे. एकच संधी नाही तर अनेक प्रकारच्या संधी आहेत की जिथं आपल्याला जॉब मिळू शकतो, जिथं आपल्याला नोकरी मिळवता येते. म्हणून 12वी नंतर सुद्धा आपण नोकरी करू शकतो आणि 12वी नंतर आपण पुढील शिक्षण पण करू शकतो, किंवा नोकरी करून देखील आपण पुढील शिक्षण करू शकतो, किंवा पुढील शिक्षण पूर्ण करून चांगल्या मोठ्या पगाराचे आपण जॉब सुद्धा मिळू शकतो. यामध्ये मग CA आहे, ICWA आहे, टॅक्स कन्सल्टिंग आहे, MBA सारखे मॅनेजमेंटची डिग्री आहे, MSW आहे, लेबर ऑफिसरची डिग्री आहे, आपल्याला लॉला जाता येते, LLB करता येतं. अशा अनेक प्रकारच्या संधी आपल्याला या कॉमर्स ग्रुप मधून अभ्यासाला मिळतात. म्हणून तुम्ही प्रवेश घेतलेला. म्हणून याचे पायाभूत अभ्यासक्रम म्हणून इथं तुमचं 11वीला कॉमर्सची ओळख होते, 12वीला त्याच्या पुढे स्टडी होते, BComला त्याच्या पुढे स्टडी होते, MComला मास्टर डिग्री मिळते. म्हणजेच एकंदरीत कॉमर्स विषयाचा अभ्यास करण्यासाठी म्हणून आपण इथं आलेलो आहोत. नोकरी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी म्हणून आपण आलेलो आहोत. एखादा उद्योग व्यवसाय करण्यासाठी आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून इथं आपण अभ्यासला आलेलो आहोत. आणि मित्र उद्योग व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इथं उत्पन्न मिळवण्याची संधी असते. आणि कुठल्याही प्रकारचा व्यवसाय तोट्यामध्ये चालत नाही. मात्र आपल्या कानावर अनेक प्रकारचे व्यवसाय तोट्यामध्ये चालतात, व्यवसाय तोट्यामध्ये जातात. याचाच अर्थ कॉमर्सची स्टडी या लोकांना झालेली नसते. अकाउंटचं त्यांना ज्ञान नसतं, त्यांना त्याची स्टडी झालेली नसते, हिशोबाचं त्यांना ज्ञान असतं, त्यांना फायद्या तोट्याचे त्यांना गणित माहिती नसतं.
किंवा मार्केट कसं आहे याची त्यांना जाण नसते, किंवा कस्टमर कशा पद्धतीने असतात, कशा पद्धतीने कस्टमरला हँडलिंग करायचं असतं याची त्याला नॉलेज नसतं. म्हणून या ठिकाणी अनेक व्यवसाय आपण फ्लॉप ठरतील बघतो, अनेक व्यवसाय आपण लॉस मध्ये जाताना बघतो. जर आपण कॉमर्सची प्रॉपरली जर स्टडी केली, कॉमर्सचा जर आपण अभ्यास केला, तर निश्चितच कुठल्याही प्रकारचा व्यवसाय लॉस मध्ये जात नाही. प्रत्येक प्रकारच्या व्यवसायामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मॅक्झिमम प्रॉफिट मिळवता येतो. अशा अनेक प्रकारच्या संधी मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याला कॉमर्सची स्टडी झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी सुद्धा आपल्याला कळू शकतात, की इन्व्हेस्टमेंट करत असताना कुठे इन्व्हेस्टमेंट करावी, बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का, एखाद्या उद्योग व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का, प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का, सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का, जमिनीमध्ये पैसा गुंतवणूक करावी, कुठं गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला जास्त प्रॉफिट होतो, जास्त रिटर्न मिळतो, हे कॉमर्सची स्टडी केल्यामुळे आपल्याला समजून येतं. म्हणून व्यवहारामध्ये देखील, आपल्या आयुष्यामध्ये देखील, आपल्या जीवनामध्ये देखील या अभ्यासक्रमाचा आपल्याला खूप 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 मोठा या ठिकाणी फायदा होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून कॉमर्सचं महत्व दिवसागणिक वाढताना आपल्याला दिसून येतं. आणि कॉमर्सची स्टडी केल्यानंतर मला जॉब मिळत नाही हा प्रकारे तो उरतच नाही, कारण कॉमर्स करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक मुलाला जॉब आहे. फक्त त्या मुलानं काळजीपूर्वक अभ्यासक्रम केला पाहिजे आणि हा अभ्यासक्रम घेऊन मार्केटमध्ये आपला जॉब मिळवला पाहिजे किंवा आपला उद्योग व्यवसाय केला पाहिजे. इथं निश्चितच त्यांना या अभ्यासक्रमाचा फायदा होतो, म्हणून याचं महत्व सांगितलं जातं. इथं आपण ओव्हरऑल कॉमर्स विषयी थोडक्यात माहिती आपण बघितलेली आहे. याच्या पुढच्या भागामध्ये आपण विषयाची ओळख करून घेणार आहोत.